राधे राधे. हरे कृष्णा. भगवान श्रीकृष्णाच्या असीम कृपेने पौष महिन्याच्या शुभ एकादशीच्या तुम्हा सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा, ज्याला शास्त्रांमध्ये वैकुंठ एकादशी आणि पुत्रदा एकादशी म्हणून ओळखले जाते. ही ती एकादशी आहे ज्या दिवशी भगवान हरी भक्तावर कृपा करतात. शुक्ल पक्षातील जी एकादशी आहे तिला पुत्रदा एकादशी म्हणतात आणि या एकादशीचं व्रत केल्याने त्या व्यक्तीच्या साऱ्या भौतिक इच्छा पूर्ण होतात आणि तो व्यक्ती आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करतो, प्रगती करतो आणि ज्याला संतान नाही त्याला संतान प्राप्ती होते. पुत्रदा एकादशीचं व्रत करावे. ही एकादशी वैकुंठ प्राप्ती व पुत्रप्राप्तीसाठी मानली जाते. ही एकादशी यावर्षी 2 दिवस आली आहे. हिंदू कॅलेंडरनुसार यावर्षी पौष पुत्रदा एकादशीची तारीख मंगळवार 30 डिसेंबर रोजी सकाळी 7:51 वाजता सुरू होते आणि बुधवार 31 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत दिवसभर चालू राहते. तर मित्रांनो, सुंदर अशी आपण आज पुत्रदा एकादशीची कथा ऐकणार आहोत. पुत्रदा एकादशी की ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्त करून देणारी ही एकादशीचं व्रत आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम तयार झाला आहे की 30 तारखेला एकादशीचं व्रत करावं की 31 तारखेला एकादशीचं व्रत करावं. तर मित्रांनो, 30 डिसेंबरला एकादशीच्या दिवशी दशमी आली आणि दशमी आल्यानंतर हे एकादशीचं व्रत करत नाहीत. 30 तारखेचं व्रत आपल्या सगळ्यांना हे एकादशीचं व्रत हे 31 तारखेला करायचे आहे. भविष्य पुराणातील सुंदर अशी कथा. एकदा हस्तिनापुरात सभेत बसून धर्मराज युधिष्ठिराने श्रीकृष्णांच्या चरणी नम्र होत विचारले, हे वासुदेवा, पौष मासातील शुक्ल पक्षातील एकादशीचे महात्म्य काय? या दिवशी व्रत केल्याने होणाऱ्या पुण्याचे, फळाचे आणि त्यातील रहस्याचे वर्णन कृपया सविस्तर सांगा. तेव्हा श्रीकृष्ण शांत हसले. त्यांच्या मुखकमलावर दया, कृपा आणि प्रेम झळकत होते. हे राजन, तू श्रेष्ठ प्रश्न विचारलास. ही एकादशी सर्व एकादशींपैकी अत्यंत पुण्यदायी आहे. तिचे महात्म्य केवळ पापनाशकच नाही तर अपत्यप्राप्ती देणारे आहे. आज मी तुला तिची एक प्राचीन आणि सत्य कथा सांगतो. पूर्वी भद्रावती नावाचे अत्यंत समृद्ध राज्य होते. तेथे संपत्ती, अन्नधान्य, नैसर्गिक समृद्धी अभाव नव्हता. सुवर्णमय रस्ते, मजबूत दुर्ग, शांत प्रजा आणि धर्मनिष्ठ लोक असे ते पवित्र राज्य होते. त्या राज्याचा राजा होता सुखेतुमान किंवा सुकुमार. तो शूर, ज्ञानी, दानशूर, धर्मप्रिय आणि सत्यप्रिय होता. प्रजेचा तो खरा रक्षक होता. राज्यात सर्व काही होते, पण राजाच्या मनात मात्र एक गहिरी रिक्तता होती. काळ निघून जात होता, पण पोकळी वाढत होती. राणीही दुःखी, प्रजाही चिंतित, कारण राजघराण्याला वारस नाही ही त्या काळातील सर्वात मोठी शोकांतिका मानली जात असे. रात्री झोप येत नव्हती. पितरांची चिंता, वंशाचा पुढील वारसा, मृत्यूनंतर कर्मकर्मांची पूर्तता हे सर्व विचार राजाच्या हृदयाला सतत कुरटळत होते. अशी वेदना त्याच्या अंतःकरणात जळत होती. एके दिवशी ती व्यथा असह्य झाली. राजाने राज्य सोडले, मुकुट बाजूला ठेवला आणि तो एकटाच वनात निघाला. तो चालत राहिला, डोंगर ओलांडले, नद्या पार केल्या, दाट अरण्यातून गेला. तहान, भूक, उष्णता आणि निराशा सर्वांनी त्याला कमकुवत बनवले. परंतु देवाची कृपा पहा, त्याला एका दिव्य स्थळी पोहोचवले. समोर पवित्र मानस सरोवर, भुवती फुललेली कमळे, मंद वारा आणि शांत तेजस्वी वातावरण. त्या सरोवराच्या काठावर अनेक महर्षी आणि तपस्वी बसले होते. त्यांच्या देहातून तेज प्रकट होत होते. त्या तेजाने जंगलही उजळून गेले होते. राजा त्यांच्या चरणी कोसळला. ऋषींनी प्रेमाने विचारले, हे राजन, तू राजा असून अशा अवस्थेत का? कोणती वेदना तुला इतकी त्रास देते? राजा थरथरत्या आवाजात म्हणाला, माझ्याकडे राज्य आहे, वैभव आहे, प्रजेचे प्रेम आहे, पण भाग्यात अपत्य नाही. ही माझ्या आयुष्याची सर्वात मोठी वेदना आहे. कृपा करून उपाय सांगा. माझ्या पापाचा नाश होईल का? मी पितरांना तृप्त करू शकेन का? तेव्हा त्या तेजस्वी ऋषींनी डोळ्यात करुणा आणून सांगितले, हे राजन, आजचा दिवस तुझ्या आयुष्यात अत्यंत योगायोगाने आला आहे. हा दिवस आहे पौष मासातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशीचा. या दिवशी उपवास करणारा, भगवान विष्णूचे नामस्मरण करणारा, जागरण करणारा, दान करणारा, त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याची अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण होते. ही वचने ऐकून राजाच्या मनात आशेचा ज्वालामुखी पेटला. त्या दिवशी राजाने संपूर्ण श्रद्धेने व्रत केले. त्याने उपवास केला,
भजन केले, दानधर्म केला. मनातून, भावनेतून, आत्म्यातून तो पूर्णतः भक्तिमय झाला. आणि तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिरा, त्या क्षणी मी नारायण त्याच्यावर प्रसन्न झालो आणि वरदान दिले, हे राजन, तुझे दुःख आज संपले. तुला तेजस्वी, बुद्धिमान, धर्मशील आणि पराक्रमी पुत्र प्राप्त होईल. काळ सरला, राणी गर्भवती झाली. योग्य वेळी सर्व गुणांनी युक्त असा तेजस्वी, बुद्धिमान, धर्मशील पुत्र जन्माला आला. राजवाड्यात उत्सव साजरे झाले. ढोल वाजले, नगारे दणाणले, लोक नाचले. राजाचे आयुष्य पूर्ण झाले. पितर तृप्त झाले. राज्य सुख, शांती आणि समृद्धीने फुलले. म्हणूनच हे धर्मराजा, ही एकादशी जगप्रसिद्ध झाली. तीच आहे पौष शुक्ल पुत्रदा एकादशी. जो भक्त श्रद्धेने व्रत करतो, कथा ऐकतो, भगवंताचे नाम घेतो, त्याचे दुःख नष्ट होते, अपत्यप्राप्ती होते, घरात सुखशांती नांदते आणि विष्णूची कृपा सदैव सोबत राहते. जो ही कथा भक्तीने ऐकतो, सांगतो किंवा स्मरण करतो, त्याला पुण्य, समृद्धी आणि अखंड मंगल प्राप्ती होते. ही एकादशी नावच पुत्रदा म्हणजे पुत्र अर्थात अपत्य देणारी. ज्यांना अपत्याची इच्छा आहे, घरात संतानसुख हवा आहे, अशांनी या दिवशी उपवास, प्रभू विष्णूचे नामस्मरण आणि पूजन केल्यास सद्गुणी, तेजस्वी, धर्मशील अपत्य प्राप्ती होते असे धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे. शास्त्रानुसार या दिवशी केलेला उपवास, दानधर्म आणि विष्णू भक्तीमुळे मागील जन्माचे पाप, अज्ञानामुळे झालेले दोष, अपत्य प्राप्तीतील अडथळे यांचा नाश होऊन आयुष्य अधिक मंगल, सुखदायी होते. ही एकादशी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलेली महत्त्वाची एकादशी आहे. या दिवशी केलेली पूजा विष्णूला अत्यंत प्रिय मानली जाते. घरात सुखशांती, कुटुंबातील ऐक्य, समृद्धी यांचा वास टिकून राहतो. ही एकादशी केवळ अपत्यांसाठीच नाही, तर मानसिक शांती, स्थिरता, आरोग्याचे रक्षण, सौभाग्य वाढवणारी अशीही मानली जाते. ही एकादशी अपत्य कामना पूर्ण करणारी, पापनाशक, सुख समृद्धी देणारी आणि विष्णू कृपादायी आहे. श्रद्धेने व्रत केल्यास जीवन मंगलमय होते.